एका छोट्याशा शांत आणि सुंदर गावात सुमित्राबाई नावाच्या एक अतिशय प्रेमळ, संयमी आणि समजूतदार महिला राहत होत्या. गावातील प्रत्येक जण त्यांचा आदर करायचा, कारण त्यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना करूनही कधीही हार मानली नव्हती. सुमित्राबाईंचे पती अनेक वर्षापूर्वी आजारामुळे वारले होते. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात मोठं दुःख आलं होतं. पण त्यांनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आपल्या एकुलत्या एक मुलासाठी जगण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुलाचं नाव होतं अभिजित. अभिजित तेव्हा खूप लहान होता. त्याला आई वडील दोघांचं प्रेम मिळावं म्हणून सुमित्राबाईंनी स्वतःवर अनेक जबाबदाऱ्या घेतल्या. त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करायच्या. कधी लोकांच्या घरची कामं, कधी शिवणकाम, तर कधी शेतात मजुरी. फक्त आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून त्या रात्रंदिवस कष्ट करत होत्या. अनेकदा त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या, पण मुलाच्या शिक्षणात कधीही कमी पडू दिलं नाही. अभिजितलाही आईच्या त्यागाची जाणीव होती. तो अभ्यासात खूप हुशार होता आणि नेहमी आईला वचन द्यायचा, आई, एक दिवस मी खूप मोठा माणूस बनेन आणि तुला जगातील सगळी सुख देईल. हे ऐकून सुमित्राबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे. काळ पुढे सरकत गेला. अभिजितने मेहनतीने शिक्षण पूर्ण केलं आणि एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळवली. सुमित्राबाईंची वर्षानुवर्षांची मेहनत अखेर फळाला आली होती. त्यांना वाटलं, आता माझ्या मुलाचं आयुष्य सुखात जाईल. काही वर्षांनी घरात लग्नाची चर्चा सुरू झाली. सुमित्राबाईंनी आपल्या मुलासाठी एक चांगली, समजूतदार आणि प्रेमळ मुलगी शोधण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी अभिजितचं लग्न प्रिया नावाच्या मुलीशी ठरलं. लग्न मोठ्या आनंदात पार पडलं. संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. सुमित्राबाईंना वाटत होतं की आता त्यांच्या आयुष्यात मुलीसारखी सून येणार आहे. प्रिया जेव्हा पहिल्यांदा घरात आली तेव्हा ती खूप नम्र आणि प्रेमळ वाटत होती. ती सासूशी आदराने बोलायची, घरातील कामात मदत करायची आणि सगळ्यांची मनापासून काळजी घ्यायची. सुमित्राबाई तिच्यावर खूप खुश होत्या. त्या गावातील लोकांनाही सांगायच्या, माझी सून नाही हो, माझी मुलगी आहे ती. प्रिया ही सासूला आई म्हणून हाक मारायची. त्यामुळे सुमित्राबाईंचं मन भरून यायचं. काही महिने घरात खूप आनंदाचं वातावरण होतं. सगळेजण एकत्र जेवायचे, एकत्र गप्पा मारायचे आणि सुखाने राहत होते. अभिजितलाही वाटत होतं की त्याच्या आयुष्यातील दोन सर्वात महत्वाच्या व्यक्ती एकमेकींना समजून घेत आहेत. पण कधी कधी माणसाचा खरा स्वभाव सुरुवातीला दिसत नाही. काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसं तसं प्रियाच्या वागण्यात हळूहळू बदल दिसू लागला. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींवरून ती चिडचिड करू लागली. नंतर सासूच्या प्रत्येक गोष्टीत तिला दोष दिसू लागला आणि हाच तो क्षण होता जिथून या घरातील आनंद, प्रेम आणि शांतता हळूहळू कमी होऊ लागली. कारण जिला सुमित्राबाईंनी मुलगी मानलं होतं तीच सून आता त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वेदनेचं कारण बनणार होती. लग्नानंतरचे काही महिने खूप आनंदात गेले होते. सुमित्राबाईंना वाटत होतं की त्यांना मुलीसारखी सून मिळाली आहे. तर प्रिया ही सगळ्यांसमोर खूप प्रेमाने वागत होती. पण हळूहळू तिच्या वागण्यात बदल दिसू लागला. सुरुवातीला तो बदल फारसा कोणाच्या लक्षात आला नाही, पण दिवसेंदिवस तिच्या बोलण्यात आणि वागण्यात अहंकार वाढू लागला. आता तिला सुमित्राबाईंची प्रत्येक गोष्ट चुकीची वाटू लागली. त्यांनी दिलेला प्रत्येक सल्ला तिला हस्तक्षेप वाटू लागला. एक दिवस स्वयंपाक करताना सुमित्राबाईंनी तिला एक साधा सल्ला दिला. तेवढ्यावरून प्रिया चिडून म्हणाली, तुमच्या जुन्या पद्धती आता चालत नाहीत. आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या. हे ऐकून सुमित्राबाईंना खूप वाईट वाटलं, पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांना वाटलं कदाचित नवीन पिढीचा विचार वेगळा असेल. पण ही फक्त सुरुवात होती. हळूहळू प्रियाचा स्वभाव आणखी बदलू लागला. ती छोट्या छोट्या गोष्टींवरून सासूला टोमणे मारू लागली. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसू नका. घरात काय करायचंय ते मला माहित आहे.
सगळं जुन्या पद्धतीने चालत नाही. हे शब्द सुमित्राबाईंच्या मनाला खोलवर दुखावत होते, पण त्या शांत राहायच्या, कारण त्यांना आपल्या मुलाच्या संसारात वाद नको होता. अभिजित सकाळी ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा, त्यामुळे घरात नेमकं काय चालतंय याची त्याला कल्पनाच नव्हती. सुमित्राबाईही त्याच्याकडे कधी तक्रार करत नव्हत्या, कारण त्यांना वाटायचं मुलगा दिवसभर काम करून थकलेला असतो, त्याला आणखी मानसिक त्रास देण्यात काही अर्थ नाही. पण प्रियाला त्यांच्या शांततेचा गैरफायदा मिळत होता. आता ती मुद्दाम त्यांचा अपमान करू लागली, त्यांच्या आवडीनिवडीची खिल्ली उडवू लागली. कधी कधी तर सुमित्राबाई जेवत असताना देखील टोमणे मारायची आणि त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करायची. घरात पाहुणे आले तरी ती सासूबद्दल आदर दाखवत नव्हती. यामुळे सुमित्राबाई आतून तुटत चालल्या होत्या, पण चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना फक्त एकच आशा होती की एक दिवस प्रियाला तिची चूक समजेल, पण तसं काहीच होत नव्हतं. उलट प्रियाचा अहंकार आणि राग दिवसेंदिवस वाढत चालला होता. आता ती अभिजितच्या कानात ही सासूबद्दल चुकीच्या गोष्टी सांगू लागली आणि घरातील वातावरण हळूहळू तणावपूर्ण बनू लागलं. सुमित्राबाईंना जाणवत होतं की एक मोठं वादळ त्यांच्या आयुष्याकडे येत आहे, पण त्या तरीही शांत होत्या, कारण त्यांना विश्वास होता की सत्य कितीही लपवलं तरी एक दिवस ते नक्की समोर येतं. एक दिवस घरात काही नातेवाईक आले होते. सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते. सुमित्राबाई नेहमीप्रमाणे पाहुण्यांची काळजी घेत होत्या. तेवढ्यात स्वयंपाकघरात एका छोट्याशा गोष्टीवरून प्रिया चिडली, कारण अगदी शिल्लक होतं, पण तिच्या मनात आधीपासूनच राग साचलेला होता. ती अचानक मोठमोठ्याने बोलू लागली आणि सगळ्यांसमोर सुमित्राबाईंवर आरोप करू लागली. तुमच्यामुळे माझं आयुष्य खराब झालं आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करता. तुम्ही नसता तर आम्ही खूप सुखी असतो. हे शब्द ऐकून संपूर्ण घर शांत झालं. नातेवाईक एकमेकांकडे पाहू लागले, कारण कोणालाही अपेक्षा नव्हती की प्रिया इतक्या कठोर शब्दात बोलू शकते. सुमित्राबाई काही क्षण स्तब्ध उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले. त्यांनी आयुष्यभर या घरासाठी त्याग केला होता. स्वतःच्या सुखाचा विचार न करता मुलासाठी जगल्या होत्या आणि आज त्याच घरात त्यांचा अपमान होत होता. त्यांच्या मनात हजारो आठवणी जाग्या झाल्या. मुलाला मोठं करण्यासाठी केलेले कष्ट, उपाशी राहून दिलेलं शिक्षण आणि संसारासाठी दिलेलं संपूर्ण आयुष्य. पण त्यांनी एकही शब्द बोलला नाही, कारण त्यांना भांडण वाढवायचं नव्हतं. त्या शांतपणे तिथून निघाल्या आणि आपल्या खोलीत गेल्या. खोलीत पोहोचताच त्यांचा बांध फुटला. त्या देवासमोर बसल्या आणि रडू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्यांच्या मनातील वेदना सांगत होते. त्या देवाला एकच प्रश्न विचारत होत्या, मी कोणाचं वाईट केलं होतं का? मला हे दिवस का पाहावे लागत आहेत? त्या क्षणी त्यांना सर्वात जास्त दुःख अपमानाचं नव्हतं, तर स्वतःच्या माणसांकडून मिळालेल्या दुखावण्याचं होतं. कारण परक्यांचे शब्द विसरता येतात, पण आपल्या माणसांचे शब्द हृदयावर कायमची जखम करून जातात. त्या रात्री सुमित्राबाईंच्या डोळ्यात झोप नव्हती आणि त्यांच्या मनात फक्त एकच वेदना होती. जिला मी मुलगी मानलं तिनेच मला परक्यासारखं वागवलं. पण त्यांना माहित नव्हतं की लवकरच काळ प्रियाला एक असा धडा शिकवणार होतो, जो तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. सुमित्राबाईंचा अपमान केल्यानंतरही त्या प्रियाबद्दल मनात कोणताही राग ठेवत नव्हत्या. त्या नेहमीप्रमाणे घरातील काम करत होत्या आणि देवाकडे आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करत होत्या. पण काळ हळूहळू आपलं काम करत होता. काही दिवसांनी प्रियाच्या आयुष्यात एकामागून एक अडचणी यायला लागल्या. प्रियाने मोठ्या उत्साहाने सुरू केलेल्या व्यवसायात अचानक नुकसान होऊ लागलं. ज्या कामातून तिला चांगला नफा मिळत होता, त्यात आता तोटा होऊ लागला. काही महत्वाचे ग्राहक दूर गेले, नवीन ऑर्डर्स मिळणं बंद झालं आणि आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडू लागली. प्रियाला वाटलं की ही फक्त तात्पुरती समस्या असेल, पण स्थिती आणखी गंभीर होत गेली. घरातील खर्च वाढत होता,
कर्जाचा ताण वाढत होता आणि मानसिक तणावही वाढत चालला होता. ज्या मित्रमैत्रिणी नेहमी तिच्यासोबत असायच्या त्या हळूहळू दूर जाऊ लागल्या. ज्यांच्यावर तिने सर्वाधिक विश्वास ठेवला होता तेही गरजेच्या वेळी तिच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. प्रियाला आता एकटेपणाची जाणीव होऊ लागली. ती रात्रभर जागून विचार करायची, माझ्यासोबत असंच का होत आहे? मी इतकी मेहनत करत आहे, तरीही माझ्या आयुष्यात इतक्या समस्या का येत आहेत? हळूहळू ती पूर्णपणे खचून गेली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं आणि आत्मविश्वासही कमी होऊ लागला. एक दिवस ती आपल्या खोलीत एकटी बसून रडत होती. तेव्हा सुमित्राबाई शांतपणे तिच्याजवळ आल्या. त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. तो स्पर्श आईच्या मायेचा होता. प्रियाने वर पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. कारण जिचा तिने सर्वाधिक अपमान केला होता तीच व्यक्ती आज तिच्या दुःखात तिच्या जवळ उभी होती. सुमित्राबाई शांत स्वरात म्हणाल्या, बाळा, आयुष्यात प्रत्येक माणूस चुका करतो, पण त्या चुकांमधून शिकणं महत्वाचं असतं. काही क्षण शांत राहून त्या पुढे म्हणाल्या, आयुष्यात आपण जे पेरतो तेच एक दिवस उगवतं. जर आपण प्रेम केलं तर प्रेम मिळतं, जर आपण आदर दिला तर आदर परत मिळतो, पण जर आपण दुसऱ्यांना दुःख दिलं तर ते दुःख कधीतरी आपल्याकडे परत येतच. प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण सुमित्राबाईंचे शब्द तिच्या मनाच्या खोलवर पोचले होते. तिला आपल्या वागण्याची आठवण येऊ लागली. तिने सासूला दिलेले टोमणे, केलेला अपमान आणि दुखावणारे शब्द. आज ती स्वतःच दुःख अनुभवत होती आणि तिला समजत होतं की दुसऱ्यांच्या मनाला लागणाऱ्या जखमा किती वेदनादायक असतात. सुमित्राबाई पुन्हा शांतपणे म्हणाल्या, बाळा, जीवनात कितीही मोठे व्हा, पण माणुसकी आणि आदर कधी सोडू नकोस, कारण कर्माचं चक्र कधीच थांबत नाही. आज आपण जे करतो उद्या त्याचे फळ आपल्याला मिळतच. हे शब्द ऐकताच प्रियाच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली आणि पहिल्यांदाच तिला स्वतःच्या चुकीची जाणीव होऊ लागली. सुमित्राबाईंचे शब्द प्रियाच्या मनात खोलवर उतरले होते. त्या रात्री तिला झोपच लागली नाही. ती बेडवर पडून सतत भूतकाळातील गोष्टी आठवत होती. तिला आठवत होतं की जेव्हा ती या घरात नव्याने आली होती तेव्हा सुमित्राबाईंनी तिचं किती प्रेमाने स्वागत केलं होतं. त्यांनी तिला कधीच सून म्हणून वागवलं नव्हतं. नेहमी मुलगी म्हणूनच जपलं होतं. ती आजारी पडली तेव्हा रात्रभर जागून तिची काळजी घेतली होती. तिला आवडणारे पदार्थ बनवले होते. तिच्या प्रत्येक आनंदात सहभागी झाल्या होत्या. पण या सगळ्याचा विचार न करता तिने त्यांना किती कठोर आणि अपमानास्पद वागणूक दिली होती. तिने बोललेले टोमणे, दुखावणारे शब्द आणि सगळ्यांसमोर केलेला अपमान एका मागून एक तिच्या डोळ्यांसमोर येऊ लागला. प्रियाच्या मनात पश्चातापाची आग पेटली. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. ती स्वतःलाच दोष देऊ लागली. ज्या व्यक्तीने मला मुलीसारखं प्रेम दिलं त्याच व्यक्तीला मी इतकं दुःख का दिलं? दुसऱ्या दिवशी सकाळी तिने एक महत्वाचा निर्णय घेतला. ती शांतपणे सुमित्राबाईंच्या खोलीकडे गेली. सुमित्राबाई देवासमोर बसून प्रार्थना करत होत्या. त्यांना पाहताच प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती धावत त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या पायांवर पडली. मोठमोठ्याने रडत ती म्हणाली, आई, मला माफ करा. मी तुमच्यासोबत खूप चुकीचं वागले. तुम्ही नेहमी माझं भलं केलं, पण मी तुमचा आदर केला नाही. मी तुम्हाला खूप दुःख दिलं. प्रियाचं रडणं पाहून सुमित्राबाईंच्याही डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांना प्रियाबद्दल कधीच द्वेष नव्हता. त्यांना फक्त एवढंच हवं होतं की तिला तिची चूक समजावी. त्यांनी प्रेमाने प्रियाला उठवलं आणि तिचे अश्रू पुसले. प्रियाला वाटलं होतं की सुमित्राबाई तिच्यावर रागावतील, कदाचित तिला माफी करणार नाहीत, पण आईचं हृदय वेगळंच असतं. सुमित्राबाईंनी तिला आपल्या मिठीत घेतलं आणि शांतपणे म्हणाल्या, बाळा, चुका प्रत्येकाकडून होतात, पण चुका मान्य करून बदलणारा माणूस खरा मोठा असतो. माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणताही राग नाही. हे शब्द ऐकताच प्रियाचा बांध फुटला. ती आणखी रडू लागली, कारण तिला अपेक्षा नव्हती की इतकं दुःख सहन करूनही सुमित्राबाई तिला इतक्या सहजपणे माफ करतील. त्या क्षणी प्रियाला समजलं की मोठेपणा पैशात नसतो, मोठेपणा माफ करण्यात असतो. आणि आईचं मन किती विशाल असतं याची तिला खरी जाणीव झाली. त्या दिवसापासून प्रियाने स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात झाली. त्या दिवसानंतर प्रियाच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. ज्या सासूला ती एकेकाळी त्रास द्यायची, त्याच सासूचा ती आता मनापासून आदर करू लागली. ती सुमित्राबाईंची काळजी घेऊ लागली, त्यांच्यासोबत प्रेमाने बोलू लागली
आणि त्यांना आईचं स्थान देऊ लागली. हे पाहून सुमित्राबाईंनाही खूप आनंद झाला, कारण त्यांना सूड नको होता. त्यांना फक्त आपल्या सुनेला योग्य मार्गावर आलेलं पाहायचं होतं. अभिजितलाही घरात झालेला हा सकारात्मक बदल पाहून समाधान वाटलं. जे घर काही दिवसांपूर्वी वाद, दुःख आणि अश्रूंनी भरलेलं होतं, तेच घर आता पुन्हा प्रेम, आदर आणि आनंदाने भरून गेलेलं होतं. प्रियाला आता एक गोष्ट पूर्णपणे समजली होती, की माणूस कितीही मोठा झाला, कितीही पैसा कमावला, तरी नात्यांमध्ये आदर आणि प्रेम नसेल तर त्या यशाला काहीच अर्थ राहत नाही. तिला सुमित्राबाईंच्या शब्दांची आठवण झाली. आयुष्यात आपण जे पेरतो तेच उगवतं, आणि तिला जाणवलं की खरंच कर्माचं चक्र कधीच थांबत नाही. आपण दुसऱ्यांना जे देतो तेच एक दिवस अनेक पटींनी आपल्याकडे परत येतं. जर आपण प्रेम दिलं तर प्रेम मिळतं, जर आदर दिला तर आदर परत मिळतो, आणि जर दुःख दिलं तर ते दुःखही एक दिवस आपल्यापर्यंत पोहोचतंच. म्हणून कधीही आपल्या जवळच्या माणसांचा अपमान करू नका, विशेषतः त्या व्यक्तींचा ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर त्याग केलेला असतो. कर्माचं चक्र कधीच थांबत नाही. आज तुम्ही दुसऱ्यांना जे देता, उद्या तेच अनेक पटींनी तुमच्याकडे परत येतं. म्हणून नेहमी प्रेम, आदर आणि चांगुलपणा पेरा, कारण कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते. मित्रांनो, या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपल्या घरातील मोठ्या माणसांचा आदर करा, कारण त्यांचा अनुभव आणि आशीर्वाद हेच आयुष्याचं खरं धन असतं. जर तुम्हालाही वाटत असेल की कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतंच, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचं मत कमेंटमध्ये लिहा, आणि अशाच हृदयस्पर्शी कौटुंबिक आणि जीवनाला नवा दृष्टिकोन देणाऱ्या कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे प्रत्येक कथा मनाला स्पर्श करते.